श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। सनकादिक मुनींनी नारद मुनी व इतर सर्वांना अशा प्रकारे भागवत सप्ताह करून भागवत कथेचं अमृतपान करवलं आणि 7 दिवसानंतर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिघेही एकदम तरुण टवटवीत झाले. त्यांना चैतन्य प्राप्त झालं आणि त्यांना पाहून तिथल्या लोकांनी जय जयकार केला. भक्ती, ज्ञान, वैराग्य तरुण झालेलं पाहून, आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याचे पाहून नारद मुनीसुद्धा कृतकृत्य झाले. आणि कथा समाप्ती होतानाच व्यासपुत्र शुकाचार्य तिथे आले. त्यांचं वय 16 वर्षाचं जेमतेम. ज्ञान आणि आत्मतृप्तीमुळे ते अत्यंत तेजस्वी आणि चमकत होते. असे शुकाचार्य तिथे आले आणि त्यांना पाहून उपस्थित सर्वजण उठून उभे राहिले. शुकाचार्यांना एका उच्च आसनावर बसवलं गेलं. देवर्षी नारदांनी त्यांचं पूजन केलं. शुकाचार्य म्हणतायत, हे भागवत कथारूपी वेद वृक्षाला आलेलं परिपक्व झालेलं फळ आहे आणि ते शुकदेवांच्या मुखातून निघालेलं असल्याने अमृतरसाने हे परिपूर्ण आहे. यामध्ये केवळ रसच रस आहे. या फळाला साल नाही आणि बीसुद्धा नाही. केवळ आणि केवळ त्या फळामध्ये रसच आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत या फळाचं, रसाचं आपण सेवन केलं पाहिजे आणि या कथेचं अमृतपान आपण केलं पाहिजे. आणि म्हणून शुकाचार्य म्हणतायत, पिबत भागवतं रसमालयं, पिबत भागवतं रसमालयं, पिबत भागवतं रसमालयं. नाही का, या भागवत रसाचं आपण पान केलं पाहिजे असं शुकाचार्य आपल्याला इथे सांगतायत. हा संवाद सुरू असतानाच तिथे प्रल्हाद, उद्धव, बली, अर्जुन इत्यादी भक्तांसहित साक्षात गोपाल कृष्ण भगवान प्रगट झाले. श्रीहरी प्रगट झाले आणि देवर्षी नारदांनी त्या सर्वांचं यथोचित पूजन केलं. सर्वजण भगवंताचं नाम संकीर्तन करू लागले आणि हे संकीर्तन पाहण्यासाठी पार्वती मातेसह भगवान श्रीकृष्णसुद्धा, भगवान शंकरसुद्धा तेथे आले आणि स्वतः ब्रह्मदेवही आले. प्रल्हाद टाळ्या वाजवू लागला, टाळ वाजवू लागला. उद्धवाने झांजा वाजवू लागला. नारद वीणा वाजवू लागले. अर्जुन गायन करू लागला. इंद्र स्वतः मृदुंग वाजवू लागला आणि सनकादिक मुनी या सर्वांचा जय जयकार करू लागले. व्यासपुत्र शुकदेव हावभाव करून या कथेमधले निरनिराळे भाव सांगू लागले. आणि या सर्वांच्या मधोमध अत्यंत परम तेजस्वी असणारे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सुद्धा सर्वांबरोबर नाचू लागले. असं हे नाम संकीर्तन पाहून भगवान गोपाल कृष्ण अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि ते म्हणाले, मी तुमच्या या कथा कीर्तनाने, नाम संकीर्तनाने प्रसन्न झालेलो आहे. तुम्ही माझ्याकडे वर मागा. नाही का. त्यावर अत्यंत प्रेमाने प्रसन्न होऊन सर्वजण म्हणाले, हे भगवन, आमची अशी इच्छा आहे की इथून पुढे जेव्हा जेव्हा जिथे जिथे भागवत सप्ताह होईल तेथे आपण आपल्या या सर्व भक्तांना घेऊन, आपल्या या भक्तांसह आपण तिथे अवश्य उपस्थित राहावे. अशी प्रार्थना सर्वांनी केली
आणि भगवंताने तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद दिला आणि असं आश्वासन देऊन भगवान अंतर्धान पावले. शुकदेवांनी भक्तीला तिच्या पुत्रांसहित आपल्या या भागवत शास्त्रामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि म्हणून भागवत कथा ऐकल्यानंतर आपल्या हृदयामध्ये भक्ती तर विराजमान होतेच होते, पण ज्ञान आणि वैराग्याची सुद्धा प्राप्ती होते आणि या तिघांच्या असण्यामुळे भगवान श्रीहरीसुद्धा भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान असतात. आणि म्हणून अशा प्रकारे कलियुगामध्ये भागवत कथा ह्या कथेची बरोबरी करणारं अन्य कोणतंही साधन नाही, 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 त्रिवार नाही. अशा प्रकारे सनकादिक मुनींनी या भागवत कथेचं महात्म्य कथन केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आपण या भागवत कथेचं महात्म्य कथन केलेलं आहे आणि आता आपण प्रत्यक्ष भागवत महापुराण याचा सुरुवात करतो आहोत. इति श्री पद्मपुराणे उत्तराखंडे श्रीमद्भागवत कथा महात्म्ये संपूर्णम. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण भागवत कथेला सुरुवात करत आहोत. ओम तत्सत. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणं प्रथमस्कन्धः अथ प्रथमोऽध्यायः. मङ्गलाचरणम्. जन्माद्यस्य यतोऽन्वयात् इतरतश्चार्थेषु अभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तत्कुहकं सत्यं परं धीमहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. या विश्वाचा जन्म या परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्या परमात्म्याच्या आधारानेच चालते आणि शेवटी जेव्हा या विश्वाचा विनाश होतो तेव्हा हे संपूर्ण विश्व त्याच्यातच विलीन होते. निमित्त कारण तोच आहे, जाणणाराही तोच आहे, तोच स्वयंप्रकाशी आहे. त्यानेच सत्वगुणरूपी तेज, रजोगुणरूपी जल आणि तमोगुणरूपी पृथ्वी आपल्या स्वतःपासूनच निर्माण केली. परमात्मसत्तेमुळेच विश्व हे आपल्याला सत्य वाटते. सत्व रज तम हे 3 गुण आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूते या सर्वांच्या एकत्रीकरणामुळे ही प्रकृती निर्माण होते. म्हणून तिला अष्टधा प्रकृती असं म्हणतात.
आणि या अष्टधा प्रकृतीच्या देवता असं असल्या तरी स्वतःच्या तेजाने जो आपल्या अनन्य असणाऱ्या भक्तांच्या मनातील हा मायारूपी प्रकृतीचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेवा द्वितीय असणाऱ्या, परमसत्य असणाऱ्या, आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचे आम्ही ध्यान करतो, नाही का? असा हा मंगलाचरणाचा श्लोक आपण घेतलेला आहे. आणि आता या श्लोकापासून आपण भागवत कथेला प्रारंभ केलेला आहे. महामुनी व्यास निर्मित असं हे भागवत पुराण परमधर्माचं निरूपण करणारं आहे. मूळ परमात्म्याचं त्यांनी निरूपण केलेलं आहे. आणि हे त्रिविध ताप मुळापासून नाहीसं करणारं असं हे भागवत महापुराण आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांचं निराकरण करणारं, परमकल्याण करणारं आणि भागवत कथा श्रवण केल्यामुळेच केवळ भगवंतांना आपल्या भक्तांच्या हृदयामध्ये स्थानापन्न होण्यासाठी भाग पाडणारं असं हे भागवत कथामृत आहे. आणि म्हणून भगवंताला भक्तांच्या हृदयामध्ये वास करणे भाग पडते. भागवतासारखं दुसरं कुठलंही साधन नाही, शास्त्र नाही, पुराण नाही. एकदा का आपण भागवत कथा ऐकली की बाकी कुठलीच गोष्ट करण्याचं काहीच कारण नाही. हे भागवत रूपी फळ वेदरूपी कल्पवृक्षांना आलेलं आहे. आणि प्रत्यक्ष शुकाचार्य म्हणजेच शुकदेव पोपटाच्या रूपाने ते फळ रात्रंदिवस प्राशन करत असतात. ते फळ चाखत असतात. अमृत रसाने भरलेलं असं हे फळ पिबत भागवतम रसमालयम, पिबत भागवतम रसमालयम, पिबत भागवतम रसमालयम असं शुकाचार्य स्वतः आपल्याला सांगतात. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण या भागवत रसाचं पृथ्वीवर असेपर्यंत वारंवार पान करीत राहा. आता इथे नैमिषारण्यामध्ये भगवान विष्णू आणि देवता यांचं परमपुण्यमय ठिकाण असणारं हे नैमिषारण्य, त्या नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने हजारो वर्षे तपश्चर्या केल्या, यज्ञयाग केले, अनुष्ठान केलं. आणि एक दिवस सुतांचं पूजन केलं आणि त्यांना उच्च आसनावर बसून आदराने प्रश्न केला. शौनकादिक ऋषींनी सूतांना विचारलं की हे सूत महोदय, आपण निष्पाप आहात, वेद जाणणाऱ्यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपण भगवान बादरायण व्यास आणि भगवंताच्या सगुण निर्गुण रूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचं ज्ञान ग्रहण केलेलं आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेनेच आपल्याला प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून आपण आम्हाला कृपा करून असं सांगा की या कलियुगामध्ये लोकांचं परमकल्याण होईल असं सोपं साधन कोणतं आहे. शास्त्रे पुष्कळ आहेत, नाही का, पुराणं पुष्कळ आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत,
परंतु या सर्वांचं सार असणारं असं काहीतरी आम्हाला सांगा की ज्यामुळे आमचं मन निर्मळ होईल, निष्कलंक होईल, शुद्ध होईल, स्वच्छ होईल. हे सूत महोदय, आपण आपल्या योगमायेने स्वच्छंद लीला करता. आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथांचं आता आम्हाला रसपान करवा. हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे आणि म्हणून कलियुगातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवानेच आपली भेट घडवून दिलेली आहे. आणि म्हणून गोपाल श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर आलेल्या या कलियुगातून आम्ही आमचा उद्धार कशा प्रकारे करून घ्यावा, काय नेमकं आम्ही करावं हे आपण आम्हाला सांगा, असा शौनकादिक ऋषींनी सूत यांना प्रश्न विचारलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.